शेतकरी मित्रांनो, रामराम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हाती सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे भाव. कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात चांगलीच वाढ होताना दिसत आहे, जाणून घेऊ ताजे कांद्याचे भाव. त्या अगोदर विनंती करतो, आपण जर नवीन असाल आणि पहिल्यांदा आपले चॅनल बघत असाल तर प्रत्येकाने आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर सुद्धा नक्कीच करा. कांद्याचे भाव सांगतो, इतर कुठलीही बातमी मी सांगत नाही, डायरेक्ट कांद्याचे भाव या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. उमराणे येथे उन्हाळी कांदा 18,500 क्विंटल आवक जास्तीत जास्त 3200 रुपयापर्यंतचा भाव जाताना दिसत आहे. देवळा येथे उन्हाळी कांदा 6,800 क्विंटलची आवक होऊन 2805चा भाव जास्तीत जास्त जाताना दिसत आहे. त्यानंतर दिंडोरी वणी येथे उन्हाळी कांदा 2822 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3101चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, दिंडोरी येथे उन्हाळी कांदा 141 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 3000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर भुसावळ येथे उन्हाळी कांदा 5 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 3000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 19,200 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3360चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. चांदवड येथे उन्हाळी कांदा 8,000 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती संगमनेर उन्हाळी कांदा 4,040 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2900 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, कळवण येथे उन्हाळी कांदा 16,300 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3251चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर अकोले येथे उन्हाळी कांदा 1828 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, लासलगाव येथे उन्हाळी कांदा 14,066 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2928चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर नाशिक येथे उन्हाळी कांदा 3547 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2850चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर नागपूर येथे पांढरा कांदा 560 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3500 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कामठी लोकल कांदा 20 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 4070चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, वडूज लोकल कांदा 40 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती जामखेड 109 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पुणे 8631 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2800चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा 1321 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2900चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 279 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3600चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर हिंगणा येथे लाल कांदा 1 क्विंटल कांद्याला जास्तीत जास्त 3000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा 14,235 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3500चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा चिंचवड जातीचा कांदा 8,080 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3100चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. राहता येथे 3819 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3600चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सातारा 125 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3500चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती दौंड केडगाव 2674 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कोल्हापूर 4926 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3000चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती खाजगी कृषी उत्पन्न बाजार नांदुरी 3100चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, खाजगी बाजार पुढचा नाशिक 3305चा भाव आपल्याला बघायला जास्तीत जास्त मिळत आहे. त्यानंतर अजून खाजगी बाजाराचा जर विचार केला तर नगर येथे खाजगी बाजारात जास्तीत जास्त 3500 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, अजून एक खाजगी बाजाराचा विचार केला तर कळवण नाशिक येथे 2850चा भाव जास्तीत जास्त आहे. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.